दिवस 10वा सजीवातील विविधता, प्राणी वर्गीकरण, शाकाहारी व मांसाहारी प्राणी. शरीर रचना, खाद्य या आधारावर प्राणी ओळखणे. प्रत्येक प्राण्यांची शरीर रचना व आहार हे वेगवेगळे असतात हे विद्यार्थ्यांना माहिती आहे. आता आपल्याला इथे काही कोडे दिलेले आहेत. त्या कोड्यांवरून मी कोण आहे हे आपल्याला सांगायचे आहे. आणि शरीर रचना, खाद्य या आधारावर या प्राण्यांमध्ये जी विविधता आढळते त्या आधारावर आपल्याला या कोड्यांचा अभ्यास करून मी कोण आहे हे ओळखायचे आहे. तर पहिलं कोड बघू आपण. गवत खाते हिरवेगार, शेतात फिरते सकाळ सांज, दूध माझे पौष्टिक फार, मी कोण सांगा बरे. या ठिकाणी या कोड्याचं उत्तर आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल, तर आहे गाय. दुसरं कोडं बघू. पांढरा शुभ्र रंग माझा, लांब माझे कान, लाल लाल डोळे माझे, मला चंद्रावर मान. या कोड्याचं उत्तर आहे ससा. तिसरं कोडं. जंगलात राहतो शांत, मोठे शिंग, बारीक माझे दात, बारीक माझे पाय, पळतो वेगात, गवतच माझे भोजन, सांगा बरे मी कोण. या ठिकाणी या कोड्याचं उत्तर हरिण हे आहे. चौथं कोडं बघू. मी आहे संपूर्ण शाकाहारी, बुद्धी माझी सगळ्यात भारी, डौलदार माझी चाल आणि सुपा एवढे कान, सांगा बरे मी कोण. आता सुपा एवढे कान म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की या कोड्याचं उत्तर असेल हत्ती. जंगलचा राजा मी, गर्जना माझी भारी, आयाळ माझी न्यारी, मांस खाणे आवडते मला, सांगा बरे मी कोण रे. या ठिकाणी याचं उत्तर येईल सिंह. पट्टे माझ्या अंगावर, धावतो मी वेगात फार, शिकार करतो जंगलात, सांगा बरे मी कोण आज. वाघ. सातवं कोडं. लहान पण हुशार मी, मांस खाते आवडीने, रात्री फिरते शांतपणे, वाघाच्या परिवारातली मी, सांगा बरे मी कोण रे. या ठिकाणी या कोड्याचं उत्तर येणार आहे मांजर. आकाशात उंच उडतो, तीक्ष्ण नजर माझी भारी, मांसच माझे भोजन, सांगा बरे मी कोण रे. या ठिकाणी उत्तर येणार आहे गरुड. लांब माझी मान अन बुंध्यासारखे पाय, वनस्पतीचा पाला खातो, सांगा माझे नाव काय. पुढं आपण ओळखलेलंच असेल. इथे लांब मान म्हटलेलं आहे त्यामुळे या पुढ्याचं उत्तर राहील जिराफ. झाडावर चढतो मी, काळोखातही बघतो मी, वाघासारखा दिसतो जरी, माझा वेग सगळ्यात भारी. याचं उत्तर आहे चित्ता. आता या कोड्यांचं उत्तर सोडवल्यानंतर आपलं असं लक्षात आलं असेल की काही प्राणी वनस्पती खातात आणि काही प्राणी इतर प्राण्यांचे मांस खातात. तर आपल्या या घटकाचं नावच होतं शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी. तर मांसाहारी प्राणी म्हणजे जे मांस खातात आणि शाकाहारी म्हणजे जे झाडांचा पाला, गवत. 11वा घटक आहे सजीवातील विविधता, वनस्पतीचे अवयव, पान. वनस्पतीच्या पानांमधील विविधता आपल्याला निरीक्षणातून या ठिकाणी ओळखायची आहे, विद्यार्थ्यांना ओळखायची आहे. कृती इथे दिलेली आहे. तुमच्या परिसरात आढळणाऱ्या 10 विविध वनस्पतींची पाने गोळा करून आणा आणि त्या पानांचे निरीक्षण करून क्षणाच्या आधारे ही माहिती आपल्याला या तक्त्यामध्ये भरायची आहे. पहिल्यामध्ये पानाचे नाव, दुसऱ्या कॉलममध्ये आकार गोल आहे की लांबट आहे की त्रिकोणी आहे, त्यानंतर रंग हिरवा, पिवळसर आणि लाल यापैकी कुठला आहे, पानाची कड सलग आहे की दातेरी आहे, पानामध्ये दिसणाऱ्या रेषा जाळीदार आहेत की समांतर आहेत. या आधारावर आपल्याला हे सर्व भरायचं आहे. सगळ्यात आधी आंब्याचं बघू. निरीक्षणाच्या आधारे आंबा आकार
पानांचा लांबट असतो, रंग हिरवा असतो, पानाची कड सलग असते आणि पानावरील रेषा जाळीदार असतात. केळीच्या झाडाचं पान लांबट असतं, रंग हिरवा असतो, पानाची कड सलग असते आणि दिसणाऱ्या रेषा समांतर असतात. अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करावयाचा कृती पूर्ण आहे. केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय माहिती होईल तर निसर्गात वनस्पतीच्या पानांमध्ये विविधता आढळते. पानांचे रंग, आकार, पानातील रेषा यामध्ये विविधता आढळते.